नमस्कार. मुलांच्या खाऊमध्ये आपण अजून एक रेसिपी ॲड करतो आहे, ती म्हणजे रवा आणि बटाट्यापासून बनवलेले नगेट्स. त्यासाठी रवा घेतला आहे बारीक, 2 उकडलेले बटाटे. चला तर रेसिपी बघूया. इथे एक पॅन घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम करून घेतलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे. 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता, कमी जास्त. आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास एवढं, छोट्या ग्लासने, मीडियम साईजच्या ग्लासने 1 ग्लास एवढं पाणी टाकलं आहे. आणि पाणी छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला एका हाताने चमचा कंटिन्यू ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने 1 वाटी एवढा आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि जाड रवा असेल, ज्याचा आपण शिरा करतो, तर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याला बारीक वाटून घेऊ शकता. आणि छान आपल्याला बारीक रवा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि रवा पाणी खूप जास्त पाणी सोक करतो, त्याच्यामुळे तो लगेच घट्ट होतो 2-3 मिनटामध्येच. तुम्ही बघू शकता इथे रवा आपला एकदम ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो तशाप्रमाणे डो तयार झालेला आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया. आणि त्याच्यावरच आपण उकडलेले जे बटाटे आहेत ते छान किसून घेऊया, किंवा तुम्ही हाताने असे कुस्करून टाकले तरीही चालेल, किंवा किसणीने किसून टाकले तरी चालेल. आणि तुमच्याकडे चीज असेल, प्रोसेस चीज, तर तो टाकला तरी अतिउत्तम. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि वरून चवीपुरतं मीठ घालूया. आणि हे जे डो आपण बनवलेला आहे ते छान एकत्र एकजीव मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ हे सगळ्या ठिकाणी त्याच्यात मिक्स होईल. आणि ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे त्याचा छान आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. मुलांसाठी सुट्टी पडलेली आहे शाळेला आणि प्रश्न पडतो की मुलांना सारखं काय खायला द्यायचं, तेव्हा तुम्ही 1 वाटी रवा आणि 2 उकडलेले बटाटे, म्हणजे या 2च मेन साहित्यापासून भरपूर नगेट्स बनवू शकतात. मी 1 वाटी रव्यापासून जवळजवळ पूर्ण प्लेट भरेल, 1 डबा भरेल एवढे नगेट्स झालेले होते. नंतर त्याचे आपल्याला छोटे असे पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं लांब आपल्याला मळून त्याचे छोटे आपल्याला काप करून तुम्ही हव्या आकार देऊ शकता. मी त्याला असे लांबच आकार शेप दिला होता. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे खूप मस्त झालेले होते. ज्यावेळी तुम्ही तेलात सोडता त्यावेळी लगेच तुम्ही चमचा फिरवू नका, नाही तर ते चमच्याला चिपकतात. त्यामुळे 2 ते 3 मिनटं, म्हणजे त्याला काही सेकंद तेलामध्ये तसंच राहू द्या. थोडासा त्याचा कलर चेंज व्हायला जेव्हा येईल तेव्हा त्याला आलटून पालटून छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, गोल्डन कलर येईपर्यंत. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची, एकदम हाय नाही ठेवायची, कारण आतमधलं पण रवा आणि बटाटा तर उघडलेला आहे, पण रवा थोडा शिजला पाहिजे. त्यामुळे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. ही मी पहिली बॅच टाकलेली होती, आता हे दुसऱ्या बॅच टाकत आहे. 1 वाटी रवा आणि 2 बटाट्यापासून भरपूर असे नगेट्स झालेले. म्हणजे जर तुम्ही हे नगेट्स फक्त बनवून ठेवले आणि जर तुम्हाला खात्यावेळी फ्राय केले तरीही चालतील. हे भरपूर टिकणारे आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. बाहेर ठेवले तर ते 2च दिवस चालतील, खूप दिवस चालणार नाही, ते खराब होतील. अशा पद्धतीने जर मुलांना भूक लागली की आपल्याकडे कोणी गेस्ट येणार असेल आणि आपल्याला काहीतरी खायला बनवायचं आहे, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.